गणू, मी माझ्या गृहप्रवेशाच्या वेळी जे माप ओलांडून आले होते ना, त्या मापातलेच हे तांदूळ आहेत. बाबांनी इतकी वर्ष जपून ठेवले होते हे मला माहीतच नव्हतं. त्यांनी हे घर बांधून ठेवायची जबाबदारी माझ्यावर दिली होती. पण सांग, कसं बांधून ठेवू मी हे घर? शिल्पीने जे काही केलंय ते केल्यानंतर केलं तिला. या अगोदर तिला मी बऱ्याचदा माफ केलं. सगळं विसरून मी परत परत नव्याने सुरुवात करत होते, पण या वेळेला नाही. कारण बाबा, मला माफ करा. मी तुम्हाला वचन दिलं होतं की मी अख्खं कुटुंब बांधून ठेवेन. नाही पूर्ण करू शकले, पण मी नाही करू शकत. शिल्पीने हे सगळं केल्यानंतर तर नाहीच. शी यार, सगळ्या मूडचा विचका करून टाकला. शी, कच वेळ वाया गेला माझा. ओ गॉड, वहिनी कुठं आहे? आई, वहिनी कुठं आहे? पार्लरला गेलीये? बाईचं मस्त रुटीन चालू आहे, छान पार्लरला बिर्लरला जाणार, आणि मी काय ही कामं करत बसायची? का पाठवलं दादाने मला तिथे? एकही काम नाही झालं. एकतर माझा तिथे जाण्याचा काही उपयोगच नव्हता, माझ्यामुळे तिथे काही काम होणारच नव्हतं. माझा फालतू मध्ये वेळ वाया गेला. कधी येणार आहे वहिनी? तुझ्याशी बोलतीये मी. कधी येणार आहे वहिनी? काय यार, तुम्हा कोणाला माझ्या प्रॉब्लेम्स बद्दल काही पडलेलंच नाहीये का? माझ्या आयुष्यात काय चालू आहे काही फरकच पडत नाही ना तुम्हा लोकांना? अगं मी जप करते तर बोलू कशी? बरं ठीक आहे ठीक आहे. ती कधी येणार आहे तेवढं सांग मला. खाण्या कुणीनी सांगितलं तरी चालेल, सांग लवकर. ती पार्लरला गेलीये, तिला महत्वाची लोक भेटायला येणार आहे, तेव्हा स्वयंपाकाचं तुला बघायला सांगितलंय. स्वयंपाकाचं मला बघायला सांगितलंय? असं डायरेक्ट सांगितलं तिने? हा काय प्रकार आहे यार? म्हणजे ही जाणार छान मीटिंगला, मस्त आवरून बिवरून जाणार, आणि मी काय करायचं? लष्कराच्या भागऱ्या वाजत बसायच्या इथे? अरे का काय चाललंय हे सगळं? तुम्हाला कोणाला काही पडलेलीच नाहीये माझी. मला इतकं वैताग आलाय ना. शी, कामं झाली? नाही, पण तुझं काम झालं असेल ना? माझं झालं म्हणजे काय? तुझी का नाही झाली? अरे नका रे भांडू, किती कलकल करताय. मग कलकल सहन कर थोडा वेळ, कारण मी जे काही बोलते ते अतिशय महत्वाचं बोलतेय. बोल. तू मुद्दाम मला पार्लरच्या बिझनेस पासून लांब ठेवलेस ना? मी असं का करेन? कारण तुला माहिती आहे की मी वहिनीपेक्षा बेस्ट करते सगळं, है ना? मी बोलतेय काहीतरी ऐक माझा आधी. बोल. काही उपयोग नाहीये तुम्ही कोणाला काही सांगून. तुम्ही सगळे जण सेल्फिश आहात. ए आई, तू चहा घे ना. चालेल. हे शिल्पी चहा बनव. हट म्हणे, माझाच भाऊ आहे का कोणाचा भाऊ आहे काय माहिती? नाही मिळणार चहा, तू कर. देते नाही, थांबी जाते आज. अश्विनी, अगो केवढं शॉपिंग केलंय आपण, आणि बरं झालं हे सगळं सामान घेऊन आपण इकडे आलो, पार्लरला नाही गेलो. तेवढं सगळं जड सामान घेऊन कसं पार्लरला जाणं जमलं असतं मला. अगं नशीब ते रक्तचंदन आणि जंगली हळद घेतली नाही, नाहीतर सामान केवढं जड झालं असतं. हो ना. चहा नाही मला नको, तू जेनी मावशीसाठी घेऊन ये. तुझ्यासाठी नाही नको, मला पण नको, राहू दे. ह्या पिशव्या आतमध्ये नेऊन ठेव. बरं राहू दे. वहिनी, इतकं सगळं सामान? ऑर्डर आहे अगं. कोणाची आहे? नाही म्हणजे ऍडव्हान्स घेतलाय का त्यांच्याकडून? अगं अजून काही फायनल ठरलं नाहीये. मग फायनल नाहीये ना, तर मग इतकं सगळं रॉ मटेरियल का आणलंय? वहिनी अगं मी यासाठी म्हणतेय की समजा ती ऑर्डर नाही मिळाली, नाही कन्फर्म झाली, तर
हे सगळं सामान वाया जाईल. वहिनी तुझ्याशी बोलतीये मी. हो अगं ऐकलं मी. मयू मयू जरा बाहेर ये. ऐक ना, तू जरा सगळा हिशोब करण्यासाठी मदत करशील का मला? हो हा कर. हे ग्लास दे. बरं ऐक अश्विनी, मी जाते आता. आणि ऐक, संध्याकाळी हेअर स्पाची अपॉइंटमेंट आहे, तर तू लवकर वेळेवर ये. हा ओके, येते. चल चल बाय. आई येते. शिल्पी, उद्या दिवसभर मी कामासाठी बाहेर असणार आहे, तर स्वयंपाकाचं बघशील का? हो चालेल, करते मी. आई तू सांगितल्याप्रमाणे सगळे अकाउंट्स माझ्या नावावर केलेत. एकदा चेक कर पासबुक. अरे नको रे, हे सगळं ना तूच ठेव आणि तूच बघ. पांड्या, उद्या जरा फ्री राहा. मी जायच्या आधी ज्या डील्स रखडल्या होत्या ते बघूया होत आहेत का. थोडे पैसे येतील त्याच्यातनं. हां, डोंट वरी, मला उद्या वेळ आहे. पण सकाळी एक थोडं काम आहे. एक क्लायंट आहे, त्याला आपल्या सोसायटीमधला फ्लॅट दाखवायचा आहे, सेव्हिंगमधला. पण एक छोटा प्रॉब्लेम आहे यार, तो ओनर अडून बसलाय. काय व्हॅल्युएशन आहे? 80 लाख रुपये. 80 लाख खूप झाले. तरी प्रॉब्लेम आहे ओनरला. अरे प्रॉब्लेम काय तेच कळत नाहीये. तो ओनर अडून बसलाय, ऐकायलाच तयार नाहीये. तर त्या क्लायंटला मला उद्याच फ्लॅट दाखवायचा आहे. ठीक, त्यानंतर जाऊ. मी आलो फ्रेश होऊन. हा ये. म्हणजे आमच्या सोसायटीतल्या फ्लॅटची किंमत 80 लाख. म्हणजे हा जर फ्लॅट विकला गेला तर आत्ता या क्षणी दादा 80 लाखाचा मालक होऊ शकतो. आणि माझ्याकडे काय आहे? काहीच नाही, शून्य. कंगाल आहे मी या क्षणाला, आता कंगाल. प्रतीक, आई बाबा पण रोज रात्री अशीच वॉकला यायचे. थोडं जास्त दुखतंय का रे? नाही ग, दुखत वगैरे नाही आहे. तू एकदम चालताना. इट्स ऑल फाईन. खरं मी ना मयुरी, तुमच्या प्लॅन बद्दल विचार करतोय ग. म्हणजे बघ ना, जर तो प्लॅन नीट एक्झिक्यूट झाला ना तर ठीक आहे, नाही तर भलतंच होईल ग. ते आपल्याच अंगावर येईल आणि काहीतरी भलताच प्रॉब्लेम सुरू होईल. प्रतीक, मला फक्त ना एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं रे. म्हणजे आत्या तिच्या इतक्या जवळच्या माणसांसोबत असं कसं वागू शकते? म्हणजे कमाल आहे खरंच. बाबा जर 13व्याच्या दिवशीच घरी आले असते ना, हा जो काही गोंधळ झाला काहीच झाला नसता. तरी आता जे झालं ना ते झालं, जाऊ दे, ते विसरून टाक. नाही, आता ना तुमच्या प्लॅनवर फोकस कर. मयू, मला ना जेन्युइनली तुम्हाला हेल्प करायची खूप इच्छा होते. पण सध्याचे माझे जे हेल्थ कंडिशन्स आहेत ना, त्यामुळे मी नाही करू शकत तुम्हाला. पण ह्याचं मला लिटरली खूप वाईट वाटतंय. करू शकतोस, मी हेल्प करू शकतो. मी सांगेन बघ तुला. अहो, सख्खी बहीण शिल्पी माझी. आणि आज काय वेळ आणली माझ्यावर. इतका त्रास दिलास की आज तुझ्या पद्धतीने तुला अद्दल घडवावी लागेल. तर रक्षाबंधनला, दर भाऊबीजेला मी तुझं रक्षण करीन असा शब्द देतो मी. पण तू माझ्यावर अशी वेळ आणलीस आज. खरं तर बाबा गेल्यानंतर आपण भाऊ बहीण म्हणून एकमेकांच्या पाठीशी उभं राहायला हवं. पण इथे आपण एकमेकांच्या. अहो, का त्रास करून घेताय एवढा? शिल्पीला सुधारण्याचे आपण कमी प्रयत्न केले का? पण नाही झालं ना शक्य. ती नाही सुधारली ना. मग आता जे काही होतंय त्याला तीच जबाबदार. आईच्या औषधाची वेळ झाली आहे, मी गोळ्या देऊन येते.
बाबा माझ्या एकट्यावर ही वेळ का आणली तुम्ही? एक मुलगा त्याचे वडील गेले की अचानक मोठा होतो, याला काही पर्याय नाहीये का? शिल्पी, काय झालं अगं? मगाशी जेवतानाही तुझं जेवणात लक्ष नव्हतं. काही शोधतेस का? डोक्यावर एवढं टेन्शन असताना घशाखाली घास कसा उतरेल माझ्या? तुला कसलं टेन्शन? अरे वा, हे तू बोलतेस वहिनी? मग असं विचारायला तुला वाटत कसं नाही ग काही? म्हणजे मुद्दाम तू मला पार्लरच्या बिझनेस मधून साइडलाईन करतेस, वर मला विचारतेस की तुला कसलं टेन्शन? आणि आई, अगं तू सुद्धा बाबांची सगळी अकाउंट स्वतःहून तू दादाच्या नावावर करून टाकलीस. अगं, माझ्या फ्युचर बद्दल काही काळजी आहे की नाही तुम्हा लोकांना? खरं तर बाबा माझा मेन आधार, माझी मेन सपोर्ट सिस्टम, आणि आता तेच नाहीयेत. आता बाबांनंतर दादा, खरं तर तू माझा आधार असायला पाहिजेस, तुला माझी काळजी असायला पाहिजे. एक लहान बहीण म्हणून सगळ्या माझ्या गोष्टी तू बघायला पाहिजेस. तुला माझ्याबद्दल काही पडलेली नाहीये, पण तुला तुझी बायको, तुझी मुलं हेच चालू आहे फक्त. आणि आता तर काय रे, हे घर तुझ्या नावावर आहे, त्यामुळे उद्या उठून जर तू या घराच्या बाहेर मला काढलास तर कोणी तुला विचारायला येणार नाहीये, हो ना? बस झालं शिल्पी, बस. तुला कोणी सांगितलंय की घराच्या बाहेर जा? हा? या घराचा महिन्याचा खर्च मागितलाय तुझ्याकडे? नाही ना? श्रेयस, अरे काय चुकीचं बोलतेय ती? हे बघा, तू तिचा मोठा भाऊ आहेस, तूच तिला आधार द्यायला हवा, तिच्या भविष्याची काळजी घ्यायला हवी. अहो ऐका ना, आई जे काही म्हणतायत ना ते अगदी बरोबर आहे. तुम्ही मोठे आहात ना तिच्यापेक्षा, खरंच तुम्ही तिची काळजी घेतली पाहिजे. अश्विनी, शिल्पी आपल्या घरात आपल्या बरोबर राहते ना, तिला जे हवंय नकोय सगळं बघतो ना आपण. मग अजून काय हवं? आणि तिला अजून काय हवं असेल तर करेन मी. असं बोलतोयस जणू लगेच करणार आहेस. हो, करणार आहे. काय करायचं सांग? हे घर मला माझ्या नावावर करून दे. माहिती होतं मला हे काय तुझ्याच्याने शक्य नाहीये. नुसतं मोठेपणाने विचारायचं, द्यायची वेळ आली की गप्प. अहो ऐका ना, ती म्हणते ते बरोबर आहे. तुम्ही खरंच हे घर ना शिल्पीच्या नावावर करून टाका. हे घर बाबांची शेवटची आठवण आहे आणि हे घर माझ्या नावावर असावं ही त्यांचीच इच्छा होती. मला माहिती होतं रे, प्रॉपर्टी काय तुझ्या हातनं सुटणार नाहीये. मला काय कळत नाहीये का? एवढी काय दूधकुळी आहे मी? शिल्पी, तू कितीही कांगाव केलास ना तरी हे घर मी तुझ्या नावावर करणार नाहीये. माहिती होतं ते मला, मग उगाच मोठं तोंड करून कशाला विचारलंस तू मला? मला काय माहिती डायरेक्ट घर मागशील? घर मागशील म्हणजे? माझी काळजी नाहीये हे दिसतंय याच्यावरनं. ते मला माहितीये मला काळजी आहे की नाही. आई बोलू नका खसारखं. देवा, हे मला काय बघायला लागतंय? काय यांच्या बरोबर घेऊन नाही गेलास मला? असं का बोलतेस तू? श्रेयस, या घरात तू मोठा आहेस, शिल्पीला समजून घे रे. अरे आज बाबा असते तर त्यांनी तिच्यासाठी काहीतरी केलंच असतं ना. शिल्पी माझी बहीण आहे, तिच्यासाठी काय करायचं ते सगळं मला माहिती. तिच्या भविष्याची सगळी तरतूद मी करून ठेवेन, तू काळजी नको करूस. आई, आमच्या प्लॅनमुळे मी हे सगळं बोललो आणि तुझ्या डोळ्यात पाणी आलं. सॉरी आई, पण माझा नाईलाज होता. शिल्पी, तुझं आवरून झालं असेल तर आम्हाला तुझ्याशी बोलायचं होतं. बोल. हे घर मी तुझ्या नावावर केलंय. आजपासून हे घर तुझं. आणि यापुढे कधीच बोलू नकोस
तुझ्या मोठ्या भावाला तुझी पडली नाही, तो तुझा विचार करत नाही. कळलं? खरंच तू माझ्या नावावर केलंयस आपलं घर. आय जस्ट कांट बिलीव्ह दिस. हो, सगळी प्रोसिजर झालेली आहे आणि ती त्याने माझ्याकडूनच करून घेतली आहे. तुझ्या काही सह्या लागणार आहेत. हो श्रेयसची सही आहे त्याच्या खाली. हो 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 येस. आई सॉरी या, माझं चुकलं. मी रागाच्या भरात काय काय बोलले तुला. मला खरंच असं वाटलं रे की कोणालाच माझ्या फ्युचरची चिंता नाहीये, म्हणून मी पटापटापटा बोलून गेले. पण तसं नाहीये. यू आर द बेस्ट. तू हे माझ्या नावावर केलंय सगळं. यू आर द बेस्ट. आता तुझ्या मनासारखं झालंय ना. आता 2 गोष्टी नाही करायच्या. एक तर रडायचं नाही आणि घरात चिडचिड करायची नाही. कळलं? हे काम झालं असेल तर आपण निघूया का? थांब. चल आई, निघतो, ऑफिसला जायचं. सावकाश जा दोघेही. आई मी येते. विद्युत येते. आई अगं तू पण आज जाऊन पडतेस का? जरा जरा विश्रांती घे ना. बाकी इकडचं सगळं मी बघते, स्वयंपाकाचं वगैरे पण बघते. हा तू जा बरं. थोडं हळूच ग. विद्युत मी काय म्हणते, तुला जर कोर्टात जायची घाई नसेल तर थांब ना. खूप दिवस झाले आपण एकत्र लंच नाही केला. मी जेवण बनवते, तू माझ्या हातचं जेव. एकत्र जेवायला बसूयात आपण. हा तसंही नंतर परत कधी येणार आहेस तू माझ्या घरी? तुझं घर नाही शिल्पी, श्रेयसचं घर. आय कॅन अंडरस्टँड. पटकन असं नाही बोलू शकत ना म्हणून. पण तू ऐकलंस ना आत्ता, स्वखुशीने दिलंय. शिल्पी तो लाख देईल तुला, तू नको घेऊस. देऊन टाक त्याला. परत करून टाकू. आणि काय करू? घरासाठी बाहेर वणवण हिंडू का? शिल्पी माझं म्हणणं ते नाहीये. मग काय म्हणतोयस? त्यापेक्षा एक काम कर ना, तू कर ना माझ्याशी लग्न आणि दे मला हक्काचं घर. माझं हक्काचं स्वतःचं, ज्यात फक्त तू आणि मी असू, दोघच. मग मी असं सोडून देईन हे घर. तू दे मला हक्काचं घर, आवडेल मला. अरे ओ माय गॉड, ही माणसं जितकी सेल्फिश आहेत तितकीच ती इमोशनल फूल सुद्धा आहेत. सगळं देऊन टाकलं यार माझ्या हातात. सगळं देऊन टाकलं मला. क्या बात है, क्या बात है. हे घर माझं आहे आता. हे घर बाबा बाबा बाबा, हे घर माझं आहे आता. ऐक ना, जर का हा प्लॅन फेल झाला ना तर आपल्याला दुसऱ्या प्लॅनचा पण विचार करून ठेवायला पाहिजे, प्लॅन बी. कारण की मला नाही वाटत की शिल्पी ह्या प्लॅनमध्ये इतक्या सहजासहजी असेल. हा प्लॅन सक्सेसफुल होणार म्हणजे होणार. शिल्पीला मी जन्मापासून हो, तिचा फोन तुला येणार म्हणजे येणार. पण शिल्पीचा फोन. बोल शिल्पी. हॅलो पांड्या, मला ना तुझ्याशी जरा बोलायचंय. माझं एक महत्वाचं काम आहे म्हणजे तुझ्याकडे.
हा, काय काम आहे तुझं सांग. अरे माझी एक मैत्रीण आहे, तर तिला जरा आपल्या एरियात एक रूम हवी होती. कधी? नेक्स्ट मंथ पासून हवी आहे. बरं ठीक आहे. माझ्याकडे काही ऑप्शन्स आहेत फ्लॅटचे, तुला फॉरवर्ड करतो, मग मला सांग कुठला आवडला ते. आणि ऑल्सो एका क्लायंट बद्दल तू काहीतरी बोलत होतास, आपल्या सोसायटीत 80 लाखात तो फ्लॅट घेणार आहे वगैरे काहीतरी. हा, त्याचं काय? नाही मग त्या क्लायंटने घेतलं का घर विकत? सॉरी, मला माहित नाहीये, पण तो क्लायंट आता माझ्याकडे नाहीये. पण तू काय विचारते? अरे काही नाही, माझी आणखी एक मैत्रीण आहे ना, तर तिला आपल्याच एरियातली प्रॉपर्टी विकायची आहे जरा. तू मला त्या क्लायंटचा नंबर देशील का? म्हणजे मी तिला फॉरवर्ड करते आणि समजा डील जर फायनल झाली तर तुझ्या थ्रूच करायला सांगते ना. ठीक आहे, चालेल, मी तुला नंबर फॉरवर्ड करतो. तुझं खरंच बरोबर होतं. कसं आहे ना पांड्या, हा प्लॅन सक्सेसफुल झाला काय की फेल झाला काय? श्रेयस, एक भाऊ म्हणून तुला जे वाटतं ना ते अगदी योग्य, पण शिल्पी सुधारणारी नाहीये. तिच्या ह्याच वृत्तीमुळे मी बाबाला नाही भेटू शकलो. जे बाबा गेले. बघ, आता जे झाले त्याला आपण बदलू शकत नाही, पण शिल्पीला धडा शिकवण्यासाठी आपल्याला हा प्लॅन पुढे घेऊन जायलाच पाहिजे. ओके? हॅलो मिस्टर गोसालिया. हां, माझ्याकडे तुमच्यासाठी खूप चांगली डील आहे. आपण भेटू शकतो का? ओके ओके, थँक्यू. आता मी माझी सगळी स्वप्न खरी करणार आहे आणि ती होणार आहेत, मला माहिती आहे. आता मी जे सांगितलं ते व्यवस्थितरित्या करायचं, त्यात कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये, कळलं? यस. अश्विनी, दूध होतू झालं असतं. काय झालं तुला? काय झालं अश्विनी? काही नाही. काय नाही, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय काहीतरी झालंय. आपण जे काही ठरवलंय ना ते आईना सांगायला हवं असं मला वाटतंय. त्यांना जर अचानक कळलं तर खूप टेन्शन येईल. उगाच त्रास वगैरे झाला तर काय? अश्विनी, आपण जसं सगळं लपवतोय तसं तिला जमणार आहे का लपवायला? ती ऐन वेळेला काहीतरी रिॲक्ट होईल आणि प्रॉब्लेम होईल सगळा. समजून घे. हे बघ, जास्त विचार करू नकोस. आपल्याला हे सगळं स्ट्रॉंगली हँडल करायचंय. ती शिल्पी मगाशी बाहेर गेलेली आली का? नाही आली अजून. फोन करते मी तिला थोड्या वेळ. ठीक, मी आहे बाहेर. इंजरी कशी आहे रे तुझी? ठीक आहे. बरं, आपल्या लीडचं काय झालं? हां, मी इनफॅक्ट तुला तेच सांगायला आलोय की मला थोडी इन्फॉर्मेशन आली आहे. म्हणजे आपला प्लॅन सुरू झालाय. प्रतीक, आता कोणत्याही क्षणी आपल्याला त्यांना आणावं लागू शकतं. आपण जे ठरवलंय ना तसा प्लॅन होणार आणि नक्की होणार. ठीक आहे, बस ये पटकन आता. सांभाळू ना. आई, जेवायला या. पिपीला येऊ दे. कुठे राहिल्या रे? फोन करून बघ जरा तिला. मयुरी, फोन कर आत्याला. हो, तिलाच ट्राय करते. ही बघ आली. अरे अरे देवा, काय गर्दी होती मॉल मध्ये. बाप रे. शिल्पी, कुठे गेली होतीस? दुपारपासून तुझा पत्ता नाही. ही वेळ झाली यायची? अगं, कारणच तसं होतं. महत्वाचं काम होतं माझं. ए मयू, पानं वाढलीच आहेत तर सगळ्यांना जरा मिठाई वाढ ना. मिठाई? अगं, यांना जाऊन अजून महिना झाला नाही आणि घरात मिठाया कसल्या आणतेस? आय नो, पण कारणच तसं होतं ग आई.
नाही म्हणजे दादानी हे घर आता माझ्या नावावर केलंय. इतकी आनंदाची बातमी मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायची होती, सेलिब्रेट करायची होती, म्हणून मी सगळ्यांसाठी मिठाई आणली. शेवटी तुमच्याशिवाय मला तरी कोण आहे ग हा आनंद सेलिब्रेट करायला. मयू, हे बघ, हे बघ कसा आहे हा ड्रेस, पिंक कलर मस्त आहे ना. आणि साड्या पण घेतल्यात बाबा, लागतात ना फंक्शनला वगैरे म्हणून. आणि संजूसाठी काय? संजूसाठी काही नव्हतंच तिकडे, काही नव्हतंच तिथे. म्हणजे लहान मुलांसाठी काहीच नव्हतं अगं. नाहीतर ऑफकोर्स यार घेतलंच असतं मी, काहीतरी टॉईज वगैरे तरी निदान घेतलेच असते. मी जेवायलाच बसते आता, मला खूप भूक लागलीये. दुपारी इतकी दमले होते ना मी, तिकडे काही खाल्लं पण नाही. आधी मिठाई खाते. शिल्पी, आम्ही ना इतका वेळ तुझी वाट बघत होतो जेवायला, आणि तू घेतलं सुद्धा. मग त्यात काय, तुम्ही सुद्धा सुरू करा. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना दाखवायची राहिली, आणि तुम्ही इतके खुश होणार आहात ना ती बघून. दाखवते मी. मस्त आहे ना. शिल्पी वाघमारे ही जुनी नेमप्लेट काढूयात आणि ही लावूयात, है ना, छान वाटेल. शिल्पी, काय गरज आहे हे सगळं करायची? बाबांची आठवण सुद्धा तुला नकोशी झालीये. आई अगं तसं नाही, म्हणजे तू म्हणतेस ते पटतंय मला, बाबांची पार्टी वगैरे वगैरे, पण हे बघ कन्फ्युजन नकोय मला. म्हणजे आता घर माझ्या नावावर झालंय ना, मग ते नाव बघून ना उगाच लोकांच्या डोक्यात काहीतरी वेगळं येतं. मला गोष्टी क्लिअर पाहिजेत, म्हणून माझ्या नावावर घर आहे तर पार्टी पण माझ्याच नावाची लागेल, असं माझं म्हणणं आहे. एनिवे आई, तू मिठाई घे ना जरा. अगं घे तर, तुला कळेल तरी किती भारी दुकानात मिठाई आणलीये मी. ते बघ, तुला खायची असेल ना तर खा, मला जबरदस्ती करू नकोस. असंच करा तुम्ही. माझा आनंद कुठे बघवतो ना तुम्हाला. मी काही चांगलं केलं की ते सेलिब्रेट करायला कोणीही नसतं. माझा आनंद कोणासाठीच महत्वाचा नसतो ना. आनंद दाखवायला दारावर नेमप्लेटची गरज नसते. अगं, तुझ्या बाबांनी जेव्हा श्रेष्ठच्या नावावर एक घर केलं ना, तेव्हा त्यांनी स्वतःच्या नावाची नेमप्लेट नाही लावली दारावर. हेच करता तुम्ही नेहमी. मला जरा कुठे बरं वाटलं, मला आनंद झाला की तुमचं हेच असतं, सगळ्या आनंदावर विरजण. जाऊ देत, मला सांगतेय मी, हे सगळं काही फायदाच नाहीये. शिल्पी, अन्नावर राग काढू नकोस. पार्टी लावली नाही तरी काय झालं. अरे यार, घर तर माझंच आहे. आजची रात्र जाऊ द्या, उद्याची सकाळ तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मेमोरेबल सकाळ असेल, लक्षात ठेवा. हॅलो गोसालिया, उद्या सकाळी या तुम्ही, तुमच्यासाठी सगळं रेडी असेल. पांड्या, फोन लाऊडस्पीकरवर टाक. पांड्या, विद्युत, नीट ऐका. उद्या आपल्या प्लॅनचा फायनल दिवस. कुठली चूक होता कामा नये, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. माहिती आहे ना काय करायचं ते. गुड, उद्याच भेटू. अगं शिल्पी, काय करतेस का? तुझं डोकं फिरलंय का? अगं काय चाललंय शिल्पी, का असं सगळं सामान दाराबाहेर काढतेस? उज्ज्वला ताई, अहो काय चाललंय का हे सगळं? अरे देवा, शिल्पी, अगं काय करतेस का हे? बाई, काय मूर्खपणा चालू आहे तुझा, बंद करायचं का? अगं तिकडे पुस्तकं पण टाकलीस, ती खराब होती अशी का करतेस? अगं बाळा मयुरी, मी हे सगळं टाकतेय कारण मला हे घर रिकामं करून हवंय. कळलं तुला आता? शिल्पी, तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय? हो, कळतंय ना मला. हे घर आता माझं आहे, या घरावर आता माझा अधिकार आहे.
त्यामुळे मी ठरवणार इथे कोणी राहायचं आणि कोणी नाही, आणि या घरात काय सामान राहणार आणि काय नाही राहणार हे मी ठरवणार. कळलं कंठाळे काकू? अगं तुला भविष्याची काळजी वाटू नये ना, म्हणून श्रेयसने तुझ्या नावावर घर केलं. आणि काय करतेस तू हे? मी पण माझ्या भविष्याची तरतूदच करते, माझ्या भविष्याचा विचार करूनच हे करते. त्यामुळे आता घर रिकामं करावं लागेल. हे घर माझ्या नवऱ्याने घेतलंय. मी मरेपर्यंत इथून कोणीही जाणार नाही. काय आहे ना आई, तुला जावं लागेल अगं, कारण हे घर मी आता विकलंय 80 लाखाला. नाही म्हणजे तुला आत्ता त्याची डेप्थ कळणार नाही, पण आज जेव्हा तो घर मालक इथे येईल ना आणि कदाचित तो तुला घराबाहेर हकलेल ना, तेव्हा कळेल तुला. एक मिनिट, मी प्रूफ दाखवते ना तुम्हा लोकांना. ऍग्रीमेंट. मी हे घर विकलंय त्या माणसाला 80 लाखाला. कोणाला विकलंस? विचार ना तुझ्या जीवाभावाच्या मित्राला, मिस्टर बबन पांडे. ज्या क्लायंटला त्याला प्रॉपर्टी देता आली नाही त्या क्लायंटला मी फोन केला, मी त्यांचा नंबर मिळवला, त्या माणसाला मी हा फ्लॅट विकला. आता मी 80 लाखाची मालकीण झालीये. शिल्पी, तू या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. अगं मुलगी म्हणून घ्यायला पण लाज वाटते मला. मग नको म्हणून घेऊ स्वतःची मुलगी. नको म्हणू मला मुलगी, काही फरक पडत नाही मला. हे घर सोडून जावं लागणार आहे तर जावं लागणार आहे. माझ्याकडे ना आता वेळ नाहीये जास्त ही तुमची फालतूगिरी सहन करत बसायला. मला माझ्या भविष्याचा विचार करावा लागेल. मला माझे पैसे हवेत, मला माझे पैसे हवेत, आणि त्या माणसाला ही जागा रिकामी करून द्यायला पाहिजे. अगं अजून घरच्याला किती त्रास देणार आहेस तू? श्रेयस आणि अश्विनीला घरच्या बाहेर काढलंस, तुझं मन नाही भरलं का ग? बिचाऱ्या आईच्या तरी दया कर तू. अगं बाबा गेल्यापासून बिचारे किती खचले ती. आपल्या आईशी असं कसं वागू शकतेस ग तू? का आता फार पुळका आलाय वाटतं? इतर वेळी तर आमच्या फॅमिली बद्दल, आमच्या सगळ्यांबद्दल चहाड्या करत बसता ना, आणि आता काय झालंय अचानक? अगं शिल्पी, असं का करतेस? जे आहे ते आहे बघा. अगं शेजारी शेजारी कुरकुरी करणं ते वेगळं, आणि तू जी विकृत प्रकार करते ते वेगळं. तुला मन नाही काय ग? अहो सेक्रेटरी, तुम्ही तरी बोला काहीतरी. ओ शिल्पी वाघमारे, काय चालवलंय? तुम्ही काय बोलताय मला? अहो तुम्ही जर एखादं इनलिगल काही काम बघितलं तर तुम्ही काय गप्पा बसणार आहात का? तेच करतेय मी जे योग्य आहे ते. उज्ज्वला ताईंवरती काय वेळ आली बघा ना. सख्या मुलीने घरच्या बाहेर काढलं तिला. हो ते म्हणतात ना, सगळं द्यावं, जेवायचं ताट आणि बसायचा पाठ कधी देऊ नये हो कुणाला. उज्ज्वला ताईंनी ना असं निर्दयी मुलीच्या नावावर घर करायलाच नको होतं. शिल्पी, ये तुझीच कमी होती. तुला काही बोलायचंय? हा काय तमाशा लावलाय? तू तुझ्या दादाला आणि आईला घराच्या बाहेर काढू शकत नाही. हे घर त्यांचं सुद्धा आहे, लक्षात ठेव. ए माझ्याशी हे असं बोलायचं नाही हा. आणि तू हे जे काही विचारतोयस ते नवीन घर मालक आले की त्यांना विचारायचं, मला नाही. हे बा आलेच नवे घर मालक आले, त्यांच्याशी बोल. हा सर, तुम्ही म्हटलं होतात ना की आजच्या आज तुम्हाला फ्लॅट रिकामा करून पाहिजे. केलाय, फ्लॅट रिकामा केलाय. हे बघा हे सगळं टाकून दिलंय आणि ही लोक पण जातील आता इथनं. तुमच्यासाठी फ्लॅट रिकामा आहे आज. नुसतं फ्लॅट रिकामा करून फायदा काय? तुम्ही दिलेली कागदपत्रे बरोबर नाहीये.
काय बोलताय तुम्ही? कसं शक्य आहे हे? ही कागदपत्र खोटी आहेत. तुम्ही माझ्या क्लायंटला फसवलंय. खूप मोठा फ्रॉड केलेला आहे तुम्ही. हे कसं शक आणि मग ओरिजिनल पेपर्स कुठे आहेत मग? खरे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत शिल्पी. असं कसं? तू ते घर तुझ्या नावावर कधी झालंच नव्हतं. आम्ही फक्त तुला तसं भासवलं होतं. घराचा मूळ मालक आहे ना, अजूनही श्रेयसच आहे. तुझा हा खरा चेहरा सर्वांसमोर यावा ना, म्हणून आम्ही सर्वांनी हा बनाव केला होता. व्हॉट? तू हे केलंस? तू माझ्यासोबत? शिल्पी, आज पैसे मिळाले नाहीत तर तू माझ्यावर हात उचललास काय ग शिल्पी? 2 दिवसापूर्वी तुला माझ्याशी लग्न करायचं होतं ना? हा? काय झालं? काय ग? तुला एक गोष्ट सांगू का? तू फक्त स्वतःची आहेस. तू दुसऱ्या कोणाची कधीच होऊ शकत नाहीस. आणि हीच शिक्षा तुझ्यासाठी योग्य आहे. समजलं? मला काय म्हणालीस? काही बाकी आहे का अजून? हे सगळं तुझं सामान. हे सामान कसं फेकलं? आता हा एक्सपिरियन्स तू पण घे. तुम केलं ते सगळं? मुद्दाम केलंस ना? दादा दादा हे सगळं बस शिल्पी बस. आत्ताच्या आत्ता इकडून निघून जा. आता आमच्या घरात आणि आमच्या मनात तुझ्यासाठी काडी मात्र सुद्धा स्थान नाही. प्लीज. चल आई. अरे पण हे सगळं तुम्ही तिच्या विरोधात का करताय? मी सांगते. हे शिल्पी अत्यंत खोटारडी, दुष्ट आणि पापी बाई. मला तिला काही करून हरवायचंय. तुम्ही असं काहीतरी करा की जेणेकरून ती जे वागते त्याचा सगळा कंट्रोल माझ्या हातात येईल. तुझा भाऊ जिवंत आहे ना? हे तू तुझ्या घरच्यांना सांगणार आहेस की नाही? आता तरी नाहीच सांगणार आहे, कारण मला माझ्या भावाच्या लाईफ इन्शुरन्सचे पैसे पाहिजे. वहिनी एका जिवंत माणसाच्या इन्शुरन्सचे पैसे क्लेम करते. हे जेव्हा कळतं तेव्हा काय होईल? फ्रॉड म्हणतील तिला सगळेजण. तिच्यावरती केस होईल, जेलमध्ये जाईल ती. आणि या सगळ्यातनं ती कधीच सुटणार नाही. आयुष्यभर जेलमध्ये सडत राहील. शिल्पी शिल्पी हे सगळं खरंय? हे सगळं तू केलंस? अगं बोल ना शिल्पी. शिल्पी काय करून बसले? अगं दाशी
श्रेयसला येऊ दिला असत तर बाबा जिवंत असते. तुला कळतंय का ग तू काय करून बसली असते? आज तुझ्यामुळे केवळ बाबा नाहीये. विजू, हिला तुझ्या आयुष्यात परत कधी स्थान देऊ नकोस. नाही संजीवनीची सावली पडू देऊ नकोस. श्रेयस, मी मेल्यावर माझ्या प्रेतावर सुद्धा या पोरीला बोलवू नकोस. निघून जा माझ्या समोर जा. बघितलंस का? असंच माझं सगळं सामान तू सोसायटीतून बाहेर फेकलं होतंस. आणि आज तुझ्यावर तीच वेळ आली आहे. शिल्पी, मी माझ्या पोटापाण्यासाठी परक्या लोकांना फसवलं ग. पण तू तुझ्या स्वार्थासाठी स्वतःच्या रक्ताच्या माणसाला देखील सोडलं नाहीस. चल उठ. प्रतीक, घे. चल निघ. तुझ्यामुळे माझे बाबा जिवंत असतानाही आम्हाला कोणाला भेटू शकले नाहीत. तुझ्यामुळे आजोबा गेले माझे. फक्त तुझ्यामुळे आमची पूर्ण फॅमिली तुटली. तुझ्यामुळे प्रतीकलाही शिक्षा झाली. कधीच सुखी नाही होऊ शकणार, कधीच नाही. हे सगळं अशा पद्धतीने संपेल असं कधीच वाटलं नव्हतं.